विधानसभा प्रमुख योगेशजी भोर यांचं पण स्वागत। येत्या 15 तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रचाराची सुरुवात त्यांचे शुभ हस्ते होत आहे, या मेळाव्याने होत आहे। युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते आदरणीय दत्तादाना गायकवाड, या शहराचे माजी आमदार आणि माजी महापौर, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वसंतभाऊ गीते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय डी.जी. भाऊ सूर्यवंशी, मनसेचे आदरणीय सलीम मामा, योगेश बापू घोलप, प्रथमेश भाऊ गीते, शिवसेनेचे आणि मनसेचे सर्वच पदाधिकारी, समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि तरुण सहकारी मित्रांनो, आज आपण सर्वजण आदरणीय आदित्य साहेबांची भेट घेण्यासाठी, आदरणीय आदित्य साहेबांना आपल्याला ऐकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। त्यामुळे जास्त वेळ मी बोलणार नाही, कारण आता आपल्याला 3 आठवडे आपल्या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचणारच आहोत। परंतु आज होणाऱ्या या मेळाव्यात शिवसेनेची भूमिका काय आहे, महाविकास आघाडीची भूमिका काय आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय आहे, ही समजण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत। आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब हे एकत्र आलेत आणि एक नवीन पर्व महाराष्ट्रात सुरू होणार आहे याची खात्री सर्व मराठी बांधवांना झालेली आहे आणि म्हणूनच या निवडणुकीत एक वेगळा उत्साह आणि एक उत्साहाचं वातावरण सर्वत्र आहे। परीक्षा कठीण आहे, अभ्यास जास्त करावा लागणार आहे, आपली सर्वांची तयारी आहे आणि त्या तयारीत आपण उतरून नक्कीच या परीक्षेत पास होऊ अशी खात्री मला तरी वाटते। आता आपल्या सर्वच निवडणुकीच्या संदर्भात बरेच पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करतायत। सलीम मामांनी सांगितल्याप्रमाणे जर 100 पेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून येणार असतील तर हे वेगवेगळ्या पक्षातून लोक घ्यायची गरज का आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय या निवडणुकीच्या बाबतीत आहे। परंतु तरी सुद्धा मी एकच आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शिवसेना संपवण्याचा प्रयत्न कुणी केला तरी शिवसेना ही हा पक्ष हे 4 अक्षर न संपणारे आहेत आणि हा पक्ष म्हणजे कार्यकर्त्यांना नेते बनवण्याचा कारखाना आहे। वेगवेगळे सर्वसामान्य कार्यकर्ते शिवसेनेत येतात, शिवसेनेमुळे त्यांना मानाची पदे मिळतात, निवडून येतात, मोठ्या मोठ्या खुर्च्या मिळतात, परंतु त्या खुर्च्या टिकवण्यासाठी आपल्या लोकांशी संपर्क न ठेवता बाहेरच्या लोकांशी संपर्क ठेवून आपण नक्की निवडून कसे येऊ यासाठी प्रयत्न करणं मला वाटतं हे चुकीचं आहे। शिवसेनेने जे लोक मोठे केलेत त्यांना छोट्यातून मोठं करण्याचं काम शिवसेनेने केलं आणि आता ते मोठे झालेत, त्यांना छोटं करण्याचं काम आपलं सर्वांचं आहे आणि म्हणून सर्वसामान्य छोटे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन निवडणूक लढवून
आणि निवडून येऊन त्या मोठ्या खुर्च्यांची जागा त्या जागेवर आता आपण बसलं पाहिजे या भावनेने ही निवडणूक लढवणार आहेत. आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी ही कळकळीची विनंती करतो. आदरणीय बाळासाहेब ठाकरे जिथे कुठे असतील त्यांचे आशीर्वचन आपल्यावर सतत राहतील ही भावना व्यक्त करतो आणि या लढाईसाठी आपण सर्वांनी तयार व्हावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.